नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत द बॉस या कथेचा भाग 8. अंत्यो खून तुझा असल. आंदोलनात मागे काही स्त्रिया बसल्या होत्या. त्यांनी अचानक आपला पवित्रा बदलला. इतका वेळ आपल्या नवऱ्यांसोबत घोषणेत आवाज चढवत होत्या, पण आता मात्र आपल्या नवऱ्यांशी भांडायला पुढे आल्या. हे काय बोलून राहिली तू? बरोबर बोलून राहिली. आम्हाला वाटलेलं या कंपनीचा मालक असेल एखादा माजोरडा माणूस, पण मालक मात्र साक्षात ही माऊली निघाली. याच माऊलीने आमच्यासारख्या दुबळ्या बायकांना कामं दिली. तुम्ही नवरे जेव्हा बाहेर उंडारत होतात ना, तेव्हा आम्ही घरात बसून वाळवण बनवत होतो. या माऊलीने आम्हाला ऑर्डर मिळवून दिल्या. तुम्हाला 4 महिन्यात जेवढे कमवता येणार नाहीत तेवढे एका महिन्यात कमावले आम्ही. पोरांच्या फिया भरल्या, किराणा आणला. या माऊलीने आमचं 2 वेळचं पोटभर जेवायची सोय केली आणि तुम्ही हिच्या जीवावर निघाले. हे सगळं चालू असताना शलाका तिथे आली. तिला तनिषा मॅडमला त्यांचे आर्टिकल्स पेपरमध्ये छापायची परवानगी हवी होती. पण हा सगळा गोंधळ बघून ती लांबूनच सगळं बघू लागली. तिला समजेना काय प्रकार चालू आहे. माणसं एकमेकांकडे बघू लागले. त्यांना लाज वाटू लागली. पण तरी त्यातला एक म्हणाला, पण म्हणून काय आपली जमीन त्यांना द्यायची का? कोणती जमीन? असा काय तीर मारणार आहे त्या जमिनीवर? ती घेऊन या आमदार कदमलाच देणार होतात ना? माणसं तिला गप बसायचा इशारा करू लागले. आता गप का? त्याच्याच सांगण्यावरून हे उद्योग करताय ना? 500 दिले त्यांनी सगळ्यांना. ती जागा हडपून तिथे देशी दारूचा अड्डा करणार होते ना? अरे ही माऊली कष्टाचे हजारो रुपये देते आणि तुम्ही त्या लालची कदमच्या मागे कुत्र्याची शेपूट घेऊन फिरता. बायका चिडल्या होत्या. या त्याच बायका होत्या ज्यांना भैरवने घरी आणलं होतं, माईंना पापड बनवायला मदत करायला. तनिषाला त्यांनी पाहिलं आणि त्यांचा पवित्राच बदलून गेला, कारण तिच्याबद्दल अपार आदर आणि प्रेम त्यांना होतं. तिच्या विरोधात जाणं त्या बायकांना पटलंच नाही. आमदार कदम तिथेच बाजूला उभा होता. तो ओशाळला. आता आपलं पितळ उघडं पडणार या भीतीने त्याने काढता पाय घेतला. माणसं खजील होऊन निघून गेली. आपल्या संसारासाठी या बाईने इतकं सगळं केलं जे आपल्यालाही जमलं नाही, ही भावना त्या माणसांना बोचू लागली. तनिषाने हात जोडून बायकांना अभिवादन केले. मॅडम, तुम्हाला कुणीही कधीही केव्हाही त्रास दिला तर एका हाकेवर आम्ही धावून येऊ. तुमच्यासाठी काय पण मॅडम. एवढं सांगून सर्वजण निघून गेले. कोर्टाची केस बंद झाली, कायमची. आता कुणीही तिच्या वाट्याला जाणार नव्हतं. सर्वजण ऑफिसमध्ये परतले. ऑफिसमध्ये मॅडमचं कौतुक लोक कुजबुजत होते. तनिषा मॅडम पण काय चीज आहे यार. चांगल्या चांगल्यांना धूळ चारते. मॅडम म्हणजे कमाल आहे, कमाल. तनिषा कायम इतक्या धावपळीत असायची की तिचं कौतुक ऐकून घ्यायलाही तिला आवडत नसे. आजही तिला घरी लवकर जायचं होतं, पण त्याआधी इन्व्हेस्टर शहरात आलेले त्यांच्यासोबत लंच करायचं होतं. त्यानंतर तिच्या पुतणीचं लग्न जमलं होतं आणि त्याची पत्रिका द्यायला तिचे जेठ आणि जेठाणी येणार होते. त्यासाठी घाई करायची होती. जाता जाता झोपडपट्टीतील बायकांचे पैसे द्यायचे होते. पाहुणे जेवून जातील म्हणून जाता जाता भाजीपाला घ्यायचा होता. जेठाणीला नेसवायला नवीन साडी घ्यायची होती. आर्याच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी कपडे घ्यायचे होते. माईंच्या गोळ्या आणायच्या होत्या. मानवला मुंबईला जायचं होतं. रात्री त्यासाठी प्रवासात तश्मा बनवायच्या होत्या. देसाईबाईंनी दिलेला कॅटलॉग विकायचा होता. या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि दुसरीकडे ऑफिसमध्ये मॅगझिनला विदेशातही स्केल करण्याचं प्लॅनिंग करायचं होतं. त्यातच शलाका ऑफिसमध्ये आली. आधी तिने भैरवला गाठलं. भैरव मीटिंगची तयारी करत होता. शलाकाला बघून त्याने आधीच सांगितलं, मॅडम आज अजिबात वेळ नाही कुणाला, तुम्ही नंतर या. सर फक्त 5 मिनिटं हवी होती. मॅडमने वर्तमानपत्रात लेख दिले होते अनामिक नावाने त्याबद्दल. भैरवने ते ऐकलं आणि तो एकदम स्तब्ध झाला, कारण ती गोष्ट फक्त तनिषा आणि भैरवला माहीत होती. तुम्हाला कसं कळलं की ते मॅडमचेच आहेत म्हणून? सर,
ते महत्त्वाचं नाही. भैरव सगळं काम बाजूला ठेवतो आणि तिला बसायला लावतो. काय काम आहे सांगा? मॅडमचे ते लेख नीलातीशमध्ये प्रकाशित करू शकतो का? मला नाही वाटत मॅडम आता परवानगी देतील म्हणून. का? हे बघा, ही खूप जुनी गोष्ट आहे आणि मॅडमचं आयुष्य म्हणजे एक वादळ आहे, वादळ. कधी कुठेही झेपावत जावं लागतं, पण जिथे ते जाऊन धडकलं तिथे कायापालट होऊन जातो. शलाकाच्या डोळ्यात उत्सुकता होती. तनिषा मॅडमबद्दल तिला खूपच आदर होता. तिला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची खूप इच्छा पण होती, पण त्यांच्याशी अजून गाठभेट झाली नव्हती. भैरवला जुने दिवस आठवले. कसं मॅडमने हे विश्व उभं केलेलं. त्याने सगळं काम बाजूला ठेवलं आणि उठून उभा राहिला. चला. कुठे? या वादळाची थोडीशी चुणूक तुम्हाला दाखवतो. शलाका आनंदून गेली. भैरवने तिला त्याच्या मागोमाग यायला लावलं. भैरवने ड्रायव्हरला गाडी तनिषा मॅडमच्या मागोमाग घ्यायला सांगितली. भैरव कुणासोबत गाडीत जातोय हे पाहायला जागृती धावतच बाहेर आली. शिट, हा पण गेला हातातून. जागृती आत जाते आणि आता डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमधल्या रोहितचा विचार करायला लागते. तनिषा सर्वप्रथम ऑफिसलगतच्या झोपडपट्टीत जाते. तिला पाहून बायका आनंदून जातात. एक एक जण तिला आपल्या घरी यायचा आग्रह करू लागल्या. तनिषा एका छोट्याशा घरात गेली. सर्व बायका जमल्या. झोपडपट्टीतच ती एका खोलीचं घर. बसायला जागा नाही. दुर्गंधी पसरलेली. त्या बाईने चुलीवर तनिषासाठी चहा ठेवला आणि लागलीच भाकरी थापायला घेतल्या. ताई, आज जेवूनच जा. अहो नाही, मला दुपारचं जेवण आहे बाहेर. अजून वेळ आहे की, न्याहारी करून घ्या. त्या झोपडपट्टीत ती मांडी घालून खाली बसली. शेजारीच मेथीची जुडी दिसली. ती निवडायला घेतली. अहो हो मॅडम, काय करताय? बसून राहायची सवय नाही हो, असू द्या, तेवढीच तुम्हाला मदत. तिचं हे रूप बघून बायकांना नवल वाटलं. एका मोठ्या कंपनीची मालकीन जमिनीवर मांडी घालून बसते आणि गरीब घरचा चहा नाश्ता करते पाहून त्या बायका खुश झाल्या. श्रीमंत लोक माजलेले असतात या त्यांच्या भावनेला तिथेच तडा गेला. सगळं आटोपल्यानंतर तनिषाने खिशातून पैसे काढले आणि हिशेब करून बायकांना दिले. बायका खुश झाल्या. त्यांच्या घरात आला वेळेवर किराणा भरला जात होता. मुलांच्या शाळेचे फी भरल्याचे मुलंही शाळेत बसू शकत होते आणि त्यांच्या वह्या पुस्तकांचा खर्च सहज सुटत होता. तिथून ती निघाली आणि बाजारात गेली. साडीच्या दुकानात साड्या काढायला लावल्या. त्या वर दिसताय पोपटी कलरच्या, त्या दाखवा ना दादा. दुकानदार त्या साड्या काढायला कंटाळा करत होता, कारण त्या महागड्या होत्या आणि कुणी घेत नसे. ताई, त्या प्रीमियम डिझाईनच्या साड्या आहेत. असू द्या की. दुकानदाराने त्या काढल्या आणि तनिषाने त्यातल्या 5 साड्या पॅकिंग करायला सांगितल्या. दुकानदाराने तिचा अवतार बघून सांगितलं, मॅडम, तुम्ही किंमत पाहिली नाही वाटतं. 14,000ची एक साडी आहे. बरं मग? मग काही नाही. ओके. तिने पटकन कार्डमधून 70,000 पेमेंट केलं. दुकानदार बघतच राहिला. तिथून ती दुसऱ्या दुकानात गेली. आर्याच्या फॅन्सी ड्रेससाठी कपडे, भाजीपाला, माईंच्या गोळ्या, मानवच्या शिदोरीसाठी किराणा तिने भरला आणि गाडीत ठेवला. वस्तू घेताना ती किंमत बघतच नसे, कारण जेवढी खरेदी केली त्याच्या 4 पट रक्कम तिच्या खात्यात तेवढ्या वेळेत जमा होत असे. भैरव आणि शलाका लांबूनच मॅडमची धावपळ बघत होते. तिथून तनिषा 5 स्टार हॉटेलमध्ये पोहोचली. तिथे इन्व्हेस्टर तिची वाटच बघत होते. सर्वांना तिने हात जोडून अभिवादन केलं. ही सगळी माणसं खूप प्रतिष्ठित श्रीमंत होती. त्यांच्याशी तिने मीटिंग केली, फ्युचर प्लॅन सांगितले आणि जेवण करून निघाली. मॅडम शेक हँड नाही करत, हात जोडून अभिवादन करताय.
कितीही झालं तरी आपली तत्त्व त्या सोडत नाहीत. आपला नवरा सोडून परपुरुषाला स्पर्श करणं त्यांना पटत नाही. शलाका मॅडमचे एक एक रूप बघत होती. प्रत्येक वेळी तिला आश्चर्याचा धक्का बसत होता. सगळं आटपून ती घरी गेली. तिचे जेठ जेठानी आधीच आलेले. माई म्हणाल्या, किती उशीर, आता जेवणाचं बघ. तनिषाने पटकन फ्रेश होऊन किचनमध्ये पाय ठेवला. खरं तर तिने माईंसाठी आणि मुलांसाठी जेवण सकाळीच बनवलं होतं, पण पाहुण्यांना गरम गरमच स्वयंपाक हवा असा माईंचा आग्रह. तिची जेठानी तिच्या मागोमाग आली. हो बाजूला, मी करते. नाही नाही, तुम्ही प्रवासात थकून आले आहात, बसा तुम्ही, मी करते. आणि तू काही कमी दमली आहेस? हे ऐकून तनिषाच्या जीवाला एकच थंडावा मिळाला. वैशाली वहिनीने खरंच तिच्या जडणघडणमध्ये मोलाचा हातभार लावला होता. वैशाली आणि मोठे जेठ गावाकडे राहत. माईंना जेव्हा सौम्य अटॅक आला तेव्हा ते सर्व प्रकरण वैशालीला समजलं होतं. ती धावत पळत तेव्हा तनिषाकडे आलेली. काय ग, तुला सासूची काळजी घेता येत नाही का? तुला नसेल जमत तर मी घेऊन जाते गावाकडे माईंना. असं म्हणत त्यांनी माईंना जवळपास 2 वर्ष गावी नेलं. तनिषाला खरं तर तेव्हा खूप राग आलेला, पण माईंना नेताना वैशाली जे सांगून गेली त्याने तनिषाला अगदी भरून आलेलं. मी जे बोलली ते मनावर घेऊ नकोस. तू नवीन काम सुरू केलंय असं ऐकलंय. माई तुला काही करू देणार नाही. माझ्यासारखी तुझी अवस्था नको. जे मी भोगलं ते तू नको भोगू. पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असून मी घरी बसली आहे. आमचे हे कमालीचे शीघ्रकोपी, त्यामुळे घर एके घर काही मला चुकलं नाही. तू मात्र नशीबवान आहेस. मानव निदान समजून तरी घेतो तुला. भाजीला फोडणी देत वैशाली तिच्याशी बोलत होती. वैशालीच्या त्या निर्णयामुळे तनिषाला 2 वर्ष शब्दांतरसाठी पूर्ण लक्ष देता आलं. वैशाली तनिषासाठी देवदूत बनून आलेली. समाजात जावाजावांचं भांडण सगळ्यांना माहीत आहे, पण इथे मात्र बहिणीहून अधिक माया वैशाली तनिषाला देत होती. तनिषाच्या यशाला अनेक लोकांनी हातभार लावलेला, त्यातलीच एक वैशाली. मग कसं चाललंय ऑफिसचं काम? चांगलं सुरू आहे. प्रॉफिट वाढलाय. ते जाऊ द्या. प्रेरणाला छान स्थळ मिळालं बरं का. लग्नाला 8 दिवस आधी येईन मी. हो, नक्की ये. जेवणं आटोपली. रीतसर त्यांनी पत्रिका देऊन 8 दिवस आधीच यायचं आमंत्रण सर्वांना दिलं. तिकडे सेल्स डिपार्टमेंटमध्ये खळबळ माजली होती. मॅगझिनचा खप अचानक कमी झालेला. कारण कळत नव्हतं. जिथे प्रत्येक महिन्याला 40 लाख लोक मासिकासाठी शुल्क भरत होते, ती संख्या अचानक 25 लाखावर येऊन ठेपली. पुढे येणाऱ्या संकटाची ही चाहूल होती. कंपनी डबघाईलाही येऊ शकते याचीही चिन्ह होती. त्यात परदेशात या मासिकाचं प्रमोशन करण्याचा निर्णय घेतला गेलेला. हे सगळं निस्तरायला तनिषाला कंपनीत पूर्णवेळ लक्ष घालणं गरजेचं होतं. शलाका आणि भैरव बाहेरच असल्याने त्यांना आत काय चालू आहे हे समजत नव्हतं. भैरवने घरात जायचं ठरवलं. शलाकाला घेऊन तो घरात आला. हॉलमध्ये माई, तनिषाचे जेठ बसले होते. माई म्हणाल्या, ये भैरवा ये. रमेश, हा बघ, भैरव नाव याचं. तनीच्या दुकानात कामाला आहे. तनी पुस्तकं सांभाळते आणि हा घरोघरी वाटून येतो. हे ऐकून शलाकाला हसू आवरत नव्हतं. भैरवला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं. काय रे, आज बायकोलाही आणलं सोबत? क्रमशः. लेखिका संजना इंगळे. श्रोते हो, कसा वाटला आजचा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात. धन्यवाद.